पब्लिक ॲडमिनिस्ट्रेशन म्हणजे लोकप्रशासनाचा महत्त्वपूर्ण घटक आहे शासन आणि सुशासन. शासन आणि सुशासन म्हणजेच गव्हर्नन्स अँड गुड गव्हर्नन्स हे नवं प्रकरण आज आपण थोडक्यात लक्षात घेणार आहोत. आता शासन म्हणजे नेमकं काय? देशाच्या विकासाची व जनकल्याण विषयक कायदे, निर्णय, सार्वजनिक धोरण इत्यादी ठरवण्यासाठी शासन हा घटक अत्यंत महत्त्वाची भूमिका पार पाडत असतो. आपण एक सर्वसाधारण जर विचार केला तर राज्याला किंवा देशाला मजबूत सरकार शासनाची गरज असते आणि ती आधुनिक जगाची सुद्धा महत्त्वपूर्ण आवश्यकता आहे, नीड आहे. कारण मजबूत सरकार असेल तरच देशाचा सर्वांगीण विकास, तेथील शांतता, सुव्यवस्था, आंतरराष्ट्रीय संबंध, आपापसातील करार, कायदे आणि महत्त्वपूर्ण निर्णय तात्काळ घेतले जाऊ शकतात. अन्यथा तिथे अराजकता निर्माण होण्याचे चान्सेस नाकारता येत नाही. त्याच्यामुळे शासन हा शब्द आपल्याला जेव्हा सुशासनाशी जोडायचा आहे त्यावेळी शासन या शब्दाचा खरा अर्थ, त्याचं स्वरूप, त्याची व्याप्ती आणि त्याचं आपल्या जीवनातलं महत्त्व म्हणजे लोकप्रशासनामध्ये लोक किंवा जनता किंवा माणूस किंवा एखादी व्यक्ती, सिटिझन, पब्लिक, त्याचं महत्त्व आहे. त्यामुळे शासन हा विषय मोठ्या अर्थानं, खऱ्या अर्थानं असं म्हणणं योग्य राहील, हा शासनाशी जुळलेला आहे. त्यामुळे आजची आधुनिक काळातला प्रत्येक बाबतीत होणारा जो बदल आहे हा मानवी जीवनाचा स्थायी भाव आहे. कारण विश्वातील कोणतीही गोष्ट ही शाश्वत नाही, ती नष्ट होणारी आहे. त्यामुळे प्रत्येक गोष्टीत जर आमूलाग्र ते बदल होत आहे तर मग निसर्ग असो किंवा मानवनिर्मित मॅनमेड घटक असो, तो नष्ट होणारच आहे. त्यामुळे लोकप्रशासन हे सामाजिक शास्त्र आणि या शास्त्रामध्ये जागतिकीकरणानंतर जर आपण विचार केला तर लोकप्रशासन व्यवहार, शासनाचे विविध व्यवहार, नवीन संकल्पना आणि त्यासोबतच नागरिकांची सनद, सुशासन, शाश्वत विकास, नागरी समाज, ई प्रशासन, आपत्ती व्यवस्थापन, माहिती तंत्रज्ञान, नवलोक प्रशासन इत्यादी बऱ्याचशा संकल्पना ज्या आहेत त्यांचा उदय झाला आणि त्यांचा समावेश शासनामध्ये करणं आवश्यक आहे. तो अभ्यासाचा एक महत्त्वपूर्ण विषय ठरतो. आता आपण बघूया सुप्रशासन म्हणजे गुड गव्हर्नन्स. कारण गव्हर्नन्स आणि गुड गव्हर्नन्स या दोघी एकाच नाण्याच्या दोन बाजू आहेत, किंवा असं म्हणता येईल की दोन्ही एकमेकांना पूरक अशा गोष्टी आहेत. त्यामुळे सुशासन ही संकल्पना जर आपण विचारात घेतली तर प्राचीन काळापासून अस्तित्वात असलेल्या संकल्पनांपैकी एक संकल्पना ही सुशासनाची आहे. सुशासन म्हणजे आधुनिक नावाने आपण एखाद्या कल्याणकारी राज्याला जेव्हा ओळखतो तेव्हा ते सुशासन व्यवस्थेमध्ये किंवा त्याचं जे आधुनिक प्रारूप आहे ते म्हणजे सुशासन. कोणत्याही देशाला किंवा कोणत्याही देशातील जनहित धोरण निर्मिती आणि त्याची अंमलबजावणी, त्याचं एक्झिक्युशन किंवा त्याचं इम्प्लिमेंटेशन जे असतं त्यानुसार ठरतं की ते खऱ्या अर्थानं चांगलं सुशासन किंवा चांगली राजकीय प्रशासकीय व्यवस्था तिथे निर्माण झालेली आहे किंवा नाही. आणि वास्तविक पाहता सुशासन हा शब्द किंवा ही संकल्पना जी आहे ती मूळ प्राचीन राज्यव्यवस्थेमध्ये चांगल्या पद्धतीनं त्याचा खऱ्या अर्थानं वापर झाल्याचा
किंवा तसा अनुभव आपल्याला इतिहासामध्ये आढळतो. सुशासन ही कॉर्पोरेट शासन, आंतरराष्ट्रीय शासन, केंद्रीय लोकप्रशासन, राज्य स्तरीय लोकप्रशासन अशा सर्व स्तरीय शासन व्यवस्थेत प्रत्यक्षात रुजविता येऊ शकणारी संकल्पना आहे. देर इज अ मच मोर फ्लेक्झिबिलिटी वेन यू थिंक अबाउट दी गुड गव्हर्नन्स. आता थोडक्यात अर्थ, जसा आता आपण त्याची व्याप्ती बघतो, अर्थ असा काढता येईल की चांगले शासन किंवा राज्य असा त्याचा या संकल्पनेचा सोपा अर्थ आपल्याला काढता येईल. मित्रांनो, व्यवस्था म्हणजे गव्हर्नन्स ही संकल्पना मानवी संस्कृतीमधूनच जन्माला आलेली आहे आणि मानवी संस्कृती इतकीच ती जुनी सुद्धा आहे. म्हणजे व्यवस्था किंवा गव्हर्नन्स जेव्हा हे आपण आज या शब्दाचा प्रयोग करतो त्यावेळी नागरिकांच्या प्रती शासन किंवा सरकारने आपली जबाबदारी झटकायची नाही, तर खाजगी व सार्वजनिक क्षेत्र एकमेकांना जोडून एकमेकांच्या सहकार्याने लोकांना सेवा देणे म्हणजेच गुड गव्हर्नन्स किंवा सुशासन आपल्याला म्हणता येईल. सु आणि शासन हे जे दोन शब्द आहेत ते एकमेकांच्या संयुक्त विद्यमानं बनलेले आहेत. त्याच्यामुळे सु म्हणजे चांगलं, उत्तम, खरं, सत्यतेवर, प्रामाणिकतेवर आधारित, शासन म्हणजे व्यवस्था. त्याच्यामुळे सुशासन याला इंग्रजीमध्ये गुड गव्हर्नन्स या नावाने म्हटले जाते. आता आपल्याला ॲरिस्टॉटल, प्लुटो, त्यानंतर भारतीय विचारवंत सुभाष भटनागर किंवा देवांगत मेहता, यतीन मिश्रा यांच्या माध्यमातून जर आपण बघितलं तर वेगवेगळ्या व्याख्या आपल्याला सुशासनाच्या लक्षात येतात. त्यामध्ये एक महत्त्वाचा भाग आहे, त्या पूर्ण व्याख्या तुम्हाला पुस्तकामध्ये वाचायला मिळतीलच, पण समजून घेण्याच्या उद्देशाने सुभाष भटनागर किंवा देवांग मेहता यांच्या या विचारवंतांच्या अभ्यासकांच्या मते स्मार्ट म्हणजे सुशासन. आता स्मार्ट या शब्दाला त्यांनी एलॅबोरेट केलं. एस म्हणजे सिम्पल, एम म्हणजे मॉरल, ए म्हणजे अकाउंटेबल, आर म्हणजे रिस्पॉन्सिबल आणि टी म्हणजे ट्रान्सपरंट. जर उलटा क्रम घेतला तर ट्रान्सपरंट पारदर्शी, रिस्पॉन्सिबल जबाबदार, अकाउंटेबल उत्तरदायी, मोराल नैतिक आणि सिंपल म्हणजे साधे सरळ. तर या व्याख्याच्या अनुषंगाने जर आपण बघितलं तर सुशासनाचा अर्थ आपल्या नक्कीच लक्षात येईल. आता सुशासन निर्मितीमध्ये काय काय घटक येणं अपेक्षित आहे. आधुनिक प्रशासकीय व्यवस्थापनाचा, सुशासनाचा, शासनाचा जर आपण विचार केला तर आपल्याला कळतं की त्याच्यामध्ये ई शासन म्हणजे ई गव्हर्नन्स, त्यानंतर नागरी समाज, सिव्हिल सोसायटी, त्यानंतर शाश्वत विकास म्हणजे सस्टेनेबल डेव्हलपमेंट आणि नागरिकांची सनद ज्याचा उगम इंग्लंड आहे. ती नागरिकांची सनद म्हणजे सिटिझन चार्टर. अशा पद्धतीने सुशासनाला जर आपण त्याची व्याप्ती लक्षात घेतली तर आपल्याला कळेल की शासन आणि सुशासन हे लोकप्रशासनामध्ये किंवा पब्लिक ॲडमिनिस्ट्रेशनमध्ये किती महत्त्वाचं आहे. तर याचा आपण सखोल अभ्यास करणं गरजेचं आहे. प्रकरण 9 मध्ये शासन आणि सुशासन याबद्दल ही माहिती आपल्यापर्यंत संकलित माहिती आहे, अनुभवजन्य माहिती आहे आणि विविध सर्च इंजिनच्या माध्यमातून जरी ही माहिती मिळवण्यात आली तरीसुद्धा एक गोष्ट लक्षात घेणं गरजेचं आहे मित्रांनो, की लोकप्रशासन किंवा पब्लिक ॲडमिनिस्ट्रेशन याची व्याप्ती आत्ता हळूहळू इतकी वाढत आहे की तुम्ही त्याचा सखोल अभ्यास करण्याची खरंच एक उत्तम ॲडमिनिस्ट्रेटर होण्यासाठी गरज आहे. धन्यवाद.